नमस्कार, मी कल्याण कदम. नमस्कार, मी समृद्धी कल्याण कदम. आजच्या या चर्चेमध्ये आपल्या व्ह्युअर्सचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मॅम, आपल्याला च्या बॅचेसमध्ये काही स्टुडंट्सचे जसे प्रश्न असतात कॉमनमध्ये, तर त्या पद्धतीचे प्रश्न मॅम आपल्याला विचारतील आणि त्याचं सॉर्ट आउट मी इथे करेल. या माध्यमातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल. तुम्हाला आवडत असेल तर नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मॅम, एक प्रश्न होता सर, की इन म्हणजे पण मध्ये, बिटवीन म्हणजे पण मध्ये आणि अमंग म्हणजे पण मध्ये. तर मग हे नेमका याचा वापर कसा करायचा? ओके. तर मॅम, हे प्रेपोजिशन्स आहे. बरं. इन म्हणजे मध्ये, हं. बिटवीन म्हणजे मध्ये, अमंग म्हणजे मध्ये. हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत जे तुम्ही ह्या 3 शब्दांबद्दल विचारले. प्रेपोजिशन्स म्हणजे नेमकं काय? तर प्रेपोजिशन्स म्हणजे संबंध दाखवणारा शब्द. म्हणजे एक लक्षात घ्या, हा स्पेक्स आहे माझा. ओके. मी जर आता हा टेबलवर ठेवला, तर टेबलचा आणि या स्पेक्सचा संबंध काय? तर स्पेक्स हा टेबलवर आहे. स्पेक्स टेबलवर आहे. मी जर वर शब्द काढला, टेबलवर, जर मी वर शब्द काढला तर स्पेक्स टेबल आहे होईल. होय, लक्षात येत आहे? हो, नक्कीच. मग काय विचारायचं? नाही म्हणजे मी विचारलं होतं ना इंच, तर मग हो, मी इंच सांगतोय. पहिले तुम्हाला मी प्रेपोजिशन म्हणजे काय हे व्यवस्थित पद्धतीने सांगतोय. काही व्ह्युअर्स नवीन असतात, त्यांना प्रेपोजिशन्स हे ग्रामर बद्दल, कॉन्सेप्ट बद्दल माहित नसतं, म्हणून त्यांच्यासाठी मी हे गोष्ट क्लिअर केली. मॅम, तुमच्या मी प्रश्नाकडे वळतोच आहे. तर इन म्हणजे मध्ये जे आहे, तर इन हे स्थिर गोष्ट सांगतं. आता हे बघा, इन म्हणजे मध्ये आणि बिटवीन, तर इन सोबत जोडीला इंटू आहे. मॅम, इंटू म्हणजे सुद्धा मध्ये आहे, पण इंटू शोज द मुवमेंट अँड इन शोज द प्रेझेन्स. म्हणजे पाणी समजा तलावात आहे, तर वॉटर इन द स्विमिंग पूल. ओके, इन द स्विमिंग पूल म्हणजे स्विमिंग पूल मध्ये ऑलरेडी काय वॉटर आहे. ठीक आहे. कोणती गोष्ट एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये असेल, प्रेझेंट मोमेंट मध्ये आहे, तर आपण इन म्हणतो. मोठ्या गोष्टीच्या आधी सुद्धा इन वापरलं जातं आणि एक्झॅक्ट लोकेशनच्या आधी ऍट म्हणजे मध्ये ऍट वापरलं जातं. म्हणजे इतके सारे मध्ये शब्द आहेत. तर तुमचा प्रश्न होता इन म्हणजे मध्ये, बिटवीन म्हणजे मध्ये. मग इन म्हणजे काय? यू आर ऑलरेडी एक्झिस्ट इन द स्पेस. ओके, ऍट द टाइम यू यूज इन. आणि ज्यावेळी तुम्हाला दोघांच्या मध्ये म्हणायचंय, कोणाही दोघांच्या, आता आपण दोघं चर्चा करतोय आणि दोघांच्या मध्ये काहीतरी गोष्ट आहे, त्यावेळी बिटवीन अस म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये. ओके. तर ही जी काही चर्चा चाललेली आहे आपल्या दोघांच्या मध्ये, तर व्ह्युअर्स पाहत आहेत. ओके. डिस्कशन्स बिटवीन अस, डिस्कशन्स विदिन अस. पण आता इथे अजून काय आलं? विदिन आलं. बघा आता, बिटवीन आणि विदिन पुन्हा त्या जोडीचा अर्थ वेगळा होतो. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये प्रेझेन्स आहे का, ती गोष्ट. चर्चा एक मुवमेंट रिलेटेड येते, म्हणून आपण काय म्हणतो? डिस्कशन विदिन अस. ओके. पण एखाद्या प्रेझेन्स मुवमेंटला व्यक्त करत असताना बिटवीन शब्द वापरला जातो. सीता इज बिटवीन राम अँड श्याम. म्हणजे सीता कुठं बसली आहे? हा, कुठं आहे? राम आणि श्यामच्या मध्ये आहे. या पद्धतीनं बिटवीनचा वापर होतो. आणि शेवटचं तुमचं अमंगचे म्हटलं, तर अमंग केव्हा वापरायचं? जेव्हा अनेक गोष्टी आणि एक युनिक गोष्ट आहे. हो, अनेक गोष्टींमध्ये एक युनिक गोष्ट आहे. म्हणजे काय? तर चंद्र चांदण्यांमध्ये आहे. द मून इज अमंग द स्टार्स. आता मी सांगितलेले 3 वाक्य तुम्ही बोलून दाखवा, म्हणजे व्ह्युअर्सला ते जास्त लक्षात राहील. हा, अमंगचं सांगा. द मून इज अमंग द स्टार्स. ओके. त्यानंतर बिटवीन सांगा. राम अँड श्याम बिटवीन सीता. बर, याच्यामध्ये तुम्ही टू बीचं वर्ब राहून दिलंय. इज घेणं महत्वाचं. सीता इज बिटवीन राम अँड श्याम, हे मी करेक्ट करतोय. ओके. त्यानंतर इनचं सांगा. द वॉटर इन स्विमिंग पूल इज कोल्ड. बर, ठीक. द वॉटर इन द स्विमिंग. ओके, ठीक आहे. आणि
3 बस झाले. पुढच्या वेळी आपण याचाच एक पार्ट 2 काढू शकतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या गोष्टीला, या चर्चात्मक जे आम्ही तुमच्या समोर व्यक्त केलेले आहे इंग्लिश, याला तुम्ही लाईक करू शकता आणि कमेंट करून आम्हाला कळवू शकता. थँक्यू.